नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुणे शहरातील एक असे अपरिचित मंदिर आणले आहे। ते पुण्याच्या भरवस्तीत असून देखील पुण्यातील 90% लोकांना माहीतच नाही। तर मित्रांनो, हे मंदिर आहे त्रिशुंड गणपती मंदिर। पुण्याच्या सोमवार पेठेत असलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे पुण्यातील मंदिरांमध्ये शिल्पकलेचा सर्वोत्तम नमुना असलेले एक मंदिर आहे। शहाजीराजांनी इसवी सन 1600 मध्ये शहापूर पेठ वसवली। 1735 मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांनी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी शहापूर पेठेचा विकास करून सोमवार पेठ असे नामकरण केले। या मंदिराचे बांधकाम इसवी सन 1754 ते 1770 या कालावधीत इंदोर जवळील धामापूरमधील भीमगिरीजी गोसावी यांनी केले। मंदिराच्या बांधकामावर राजस्थानी, मराठी, दाक्षिण्य शैलीचा प्रभाव आहे। मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेले असले तरी ते पेशवेकालीन मंदिरांपेक्षा वेगळे आहे। पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या खाली त्याच आकाराचे तळघर असल्यामुळे हे मंदिर उंच जोत्यावर बांधलेले आहे। मंदिराची सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे। मंदिराच्या दर्शनी भागात राजस्थानी पद्धतीचे स्तंभ कोरलेले असून स्तंभावर घटपल्लवांचे स्तंभशीर्ष कोरलेले आहे। स्तंभावर कीर्तिम आणि साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा दाखवलेल्या आहेत। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले असून दोन्ही द्वारपालांच्या बाजूच्या भिंतीवर एकशिंगी गेंड्याला साखळदंडाने पकडलेले ब्रिटिश सैनिक कोरलेले आहेत। हे शिल्प भारतातील तत्कालीन राजकीय परिस्थितीचे वर्णन करणारे असून हे शिल्प म्हणजेच इसवी सन 1757 साली झालेल्या प्लासीच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल आणि आसाम प्रांतावर ताबा मिळवला याचे प्रतीक आहे। मंदिराच्या सभामंडपाच्या द्वारशाखेवर उजव्या सोंडेचा गणपती, गणेश यंत्र, गजांतलक्ष्मी, मकरमुखातून निघालेले महिरप, मोर, द्वारपाल, देवकोष्ठे कोरलेली आहेत। सभामंडपातून अंतराळात प्रवेश करताना अंतराळाच्या द्वारशाखेवर गणपती, गणेश यंत्र, गजांतलक्ष्मी सारखे शिल्पे कोरलेली दिसतात। गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर शंकर, नंदी, सिंह, साधूंची शिल्पे कोरलेली असून त्यावर फारसी, देवनागरी आणि संस्कृत भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण शिलालेख आहेत। मंदिरात असलेले हे तिन्ही शिलालेख मंदिराच्या बांधकामासंदर्भात असून या शिलालेखांमधून हे मंदिर श्री महाकाल रामेश्वर आणि दत्तगुरू यांचे असल्याची माहिती मिळते। मंदिरातील गणेश मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून 3 सोंडा आणि 6 हात असलेल्या या गणेशाच्या डाव्या मांडीवर देवी बसलेली आहे। गणपती चौरंगावर बसलेला असून हा चौरंग मोरावर आहे। यावरून हा गणेश त्रिशुंड मयूर गणेश म्हणून देखील ओळखला जातो।
गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस प्रदक्षिणा मार्ग ठेवलेला आहे। मंदिराच्या गाभाऱ्याखाली त्याच आकाराचे तळघर असून त्यात दलपतगिरी गोसावी महाराजांची समाधी आहे। इतर दिवशी बंद असलेल्या या तळघराचे दरवाजे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी उघडले जातात। गुरुपौर्णिमेला तळघरातील समाधीचे दर्शन घेता येते। बाकी वर्षभर ह्या तळघरात गुडघाभर पाणी असते। याशिवाय मंदिरात नटराज, लिंगोभद्र शिव, शेषयानी विष्णू, हंस रूपातील ब्रह्मा, वराह रूपातील विष्णू यासारख्या मूर्त्या कोरलेल्या दिसतात। एकेकाळी महाकाल रामेश्वर आणि दत्तांचे म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर आज त्रिशुंड गणपती नावाने ओळखले जाते। भरवस्तीत असून देखील हे मंदिर पुणेकरांसाठी आजही अपरिचित आहे। या मंदिराचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या प्रथम श्रेणी वारसा स्थळांच्या यादीत केला आहे। तर मित्रांनो, कसं हे त्रिशुंड गणपती मंदिर आवडले असल्यास कमेंट्समध्ये लिहा। गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद।